आ कुठं गेलं तर काम करावंच लागत ना. मग आईबापांनी कसं पाहून दिलं तर आपल्याला वागायचं राहिलं, नांदायचं राहिलं तर कसं राहिलं तर काम करून माणूस बरोबर निभवतं. मग आईबापाने जिडं दिलं तिडं जावंच लागत. आईबापाचं नाव कमवायसाठी जसं राहिलं तसं राहावंच लागत आहे की नाही. हा बरोबर आहे ना. मग आईबापाचं नाव कमवायसाठीच राहतं ना बाई. आज एवढं लांबून आले पोट भरायला, मग आईबापाचं नाव कमवायसाठीच आले ना. आणि कोणाला पण काम केल्याशिवाय खायला भेटतच नाही. प्रत्येकाचं काम राहतं, फक्त ज्याचे त्याचे कामं वेगवेगळे राहते, कामं वेगवेगळे राहते. आता आम्हाला शेती केल्याशिवाय थोडं खायला भेटतं, फक्त कामं वेगवेगळे राहते. एवढंच बा, ऊन ताण सगळं करावं लागतं. हा तुमची भाषा काय कळत नाही बाई मला. तुम्ही अर्ध मराठी बोला ते अर्ध हिंदी. तरी तुम्ही इकडे येऊन आमची भाषा शिकून गेले ना. हा ना, नाही बोलते ना आता. ते चांगलं मराठी बोलली ना ती. नाही समजलं बा. हा 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 मारायला नाही परवडलं बा असं. बरोबर आहे. नाही नाही बरोबर आहे ते. एक बरोबर आहे. काम केलेलं बरं एका हिशोबाला. एक वेळेला जेवण नसलं तर बरं, पण तो दारुड्या गारुड्या नकोय. ते दारुड्यांचं लय अवघड राहतं. तुमच्यात नाही कोण दारू पित ना. नाही ना. नाही का. राहणार बी नाही. राहतच नाही का. नाही का. आमच्या इकडचले दारू पिते लोक ना. हा आमच्या इकडचे लय लोक दारू पिते, लय दारू पिते आमच्याकडे. लाल मुंगी आहे बरं का त्याच्यामध्ये. आता लाल मुंगी आहे ना. लय मुंगी आहे लाल. पटापटा भरा खाली. आता मुंग्या लागतील लाल. हा गारव्याला बसेल राहते. आज लयच ऊन पडलं बाबा कडक. हा लय कडक ऊन पडलं. जाय 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 मालकाक जाय. बसेल मालकाक जाय. अरे बाबा तेव्हा मागं काय मजाने येऊन बसलं ते. उंदराचं पिल्लू तिकडून निघालं तसं डायरेक्ट तिकडे जाऊन बसलं सावलीला. उन्हात तानाचं जनावरांसाठी चारा भरून नेऊ राहिले. इतकं ऊन लागतंय हे. चला झालं आता. चकल्या करायच्या आहे आम्हाला अजून. बटाटे उकडत टाकेले. उकडले बटाटे केव्हाचे. चकल्याच करायला बिलगायचं होतं, पण याचा भुस भरणारे आले. आता ही भुस भरणारे घाण उडवून राहिले, त्याच्यामुळं थोड्या वेळ चकल्या करायला तर दिली. आता ते भुस पण जनावरांसाठी देऊन टाकलं ना. ते असंच पेटवून द्यायचं. वाऱ्याने इकडे इकडं उडायचं. पेटवून दिल्यापेक्षा म्हटलं जनावरं खातील. जनावरांचं काहीतरी आपल्याला आशीर्वाद भेटल. पेटून काय भेटणार आहे त्याची. एवढी एवढी चिमूटभर राखून जाईल. तर बिचारे असे उन्हात आणायचे मस्त असे भरते. खूप ऊन आहे बाई. मला तर व्हिडिओ काढाच तर ऊन लागून गेलं. एवढं लांबून ते राजस्थानी लोक येते गायवाले. पोरांनी त्यांना पाठवून दिलं म्हणे घेऊन जा आमच्या वावरातलं भुस तुमच्या जनावरायला. इतक्या उन्हाचे भरते त्या बाया. त्या हसत होत्या. एवढं लांब आलो. आईबापाने जसं पाहून दिलं तसं. मी म्हटलं एवढ्या उन्हाचं कसं काय तुम्ही भरू राहिले. थोडं सावलीचं शिराळाचं यायचं मग न्यायचं. तर ते म्हणत्या बाई आम्हाला लय कामं राहत्या. दिवसभर आम्ही भुस वाहतो. गायांचं काम आवरतो. आम्हाला बसून भागल काही.
तर म्हणे आमच्या आईबापाने आम्हाला असं पाहून दिलं, मग आता आम्हाला करावंच लागेल ते उन्हातानाचं काम. सांगत्या बा बिचारा, काय एवढं वय नाही, 22 25 वर्षाच्या पोरी दोघी तिघी. तर त्या सांगते बा आईबापाचं नाव कमवायसाठी करावं लागतं. किती लांब आलो आहे आम्ही एवढ्या राजस्थानवरून एवढं गाई घेऊन. आणि एवढं आहे म्हणे, आमचे नवरे दारुडे बेरुडे नाही म्हणे, ते काम बरं म्हणे आई, पण दारुडे नवरे बरे नाही. तुमच्या इकडचे लोक लई दारू पिते म्हणे, आमच्या इकडचे लोक दारू नाही पिते म्हणे. आमचे लोक जर दारू पिले ना, आमच्या बाहेर राहणारच नाही म्हणे त्यांच्याजवळ. तर असं आहे. खरंच एक वेळेला खायला नसलं तर परवडलं, पण ते दारुड्याचं लई टेन्शन राहतं. काही लोक लई दारू पिऊन धिंगामस्त्याने करत्या, खायला शिजलेले अन्न खाऊ देती नाही, कुठंकडं लोळात्या पळात्या. घरी जावंच तर त्या बायकोला पोरांना त्यांची काळजी वाटेल राहते, का बरं येईना, कुठं गेला, कुठं पडला, खूप टेन्शन राहतं. तर असं आहे बघा. कसं वाटतो व्हिडिओ, खूप उन्हात जाऊन काढला मी हा व्हिडिओ. कसा वाटतो नक्कीच मला कमेंट करून सांगा.